हरिओम. जुलै महिन्यातले महत्त्वपूर्ण दिवस आणि पुण्यदायक तिथींवर नजर टाकूया. 2 जुलै बुधवारी अष्टमी दुपारी 11:58 3 जुलै सूर्योदयापर्यंत ही सूर्यग्रहणा समान आहे. या दरम्यान ध्यान, जप, मौन इत्यादीचा प्रभाव अक्षय असतो. 6 जुलै देवशयनी एकादशी. हे व्रत महान पुण्यमय, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारं, सर्व पापांचं हरण करणारं आहे. चातुर्मास व्रत आरंभ. चातुर्मासात जे स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय आणि देवपूजन केलं जातं ते सर्व अक्षय होतं. 8 व 22 जुलै भौम प्रदोष व्रत. मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनैहि. या मंत्राने भौम प्रदोष व्रताच्या दिवशी सायंकालीन संध्येच्या वेळी भगवान शिव किंवा सद्गुरुदेवांचं पूजन केल्याने आणि स्वतः देखील पुरुषार्थ केल्याने कर्जातून त्वरित मुक्ती मिळते. जया पार्वती व्रत आरंभ. 10 जुलै गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरुद्वारी जाऊन गुरूंचं दर्शन, सत्संग श्रवण व मानस पूजन केल्याने वर्षभरातील सर्वच व्रत पर्वांचं पुण्यफळ फलित होतं. ऋषीप्रसाद जयंती. संन्याशी चातुर्मास आरंभ. 11 जुलै पौर्णिमांत श्रावण मासारंभ. विद्यालाभ योग पहाटे 5:56 रात्री 11:45 केवळ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी अमावस्यांत महिना प्रचलनयुक्त राज्यांमध्ये राहील. 14 जुलै संकष्टी चतुर्थी. चंद्रोदय रात्री 9:56. 15 जुलै मंगळागौरी पूजन. 16 जुलै कर्क संक्रांत. पुण्यकाळ सूर्योदयापासून सायंकाळी 5:40 21 जुलै कामिका एकादशी. या एकादशीचं व्रत व रात्री जागरण करणारा मनुष्य न कधी भयंकर यमराजांचं दर्शन करतो आणि न कधी दुर्गतीमध्ये पडतो. 22 जुलै भौम प्रदोष व्रत मंगळागौरी पूजन. 23 जुलै मासिक शिवरात्र. बाळ गंगाधर टिळक जयंती. चंद्रशेखर आझाद जयंती. चतुर्दशी आर्द्रा नक्षत्र योग. पहाटे 4:39 सायंकाळी 5:54 ओंकाराचा जप अक्षय फळदायक. 24 जुलै दर्श श्रावण अमावस्या. हिला हरियाली अमावस्याही म्हणतात. गुरुपुष्यामृत योग. सायंकाळी 4:43 25 जुलै सूर्योदयापर्यंत. या सर्व सिद्धिकारक योगात ध्यान, जप, दान, पुण्य महाफळदायक आहे, परंतु विवाह वर्जित आहे. 25 जुलै अमावस्यांत श्रावण मासारंभ. अर्थात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी अमावस्यांत महिना प्रचलनयुक्त राज्यांमध्ये श्रावण महिना आता सुरू होईल. 26 जुलै व्यतिपात योग. पहाटे 5:32 27 जुलै पहाटे 4:06 27 जुलै हरियाली तृतीया. या दिवशी गौरी विरहाग्नी तप्त होऊन भगवान शिवाला भेटली होती, म्हणून हा दिवस महिलांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी महिला पार्वती मातेचं पूजन करतात. 29 जुलै नागपंचमी मंगळागौरी पूजन. 30 जुलै कल्की जयंती. 31 जुलै संत तुळशीदासजी जयंती. येत्या काही दिवसात यातील काही महत्त्वपूर्ण दिवस आणि तिथींवर डिटेलमध्ये व्हिडिओ संत श्री आशारामजी आश्रम तसंच संत श्री आशारामजी बापू मराठी चॅनलवर उपलब्ध होतील.